यूट्यूबच्या सर्च लिस्टमध्ये सर्वात ट्रेंडिंग टॉपिक जर कोणता असेल ना तो आहे SMC स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. आता स्मार्ट मनी कॉन्सेप्ट म्हणजे नक्की काय आहे? स्मार्ट मनी मध्ये कोण येतात? बँक्स येतात, हेज फंड येतात, मोठमोठ्याला इन्स्टिट्यूट येतात. हे लोक कशा पद्धतीने ट्रेड करतात, यांचे जे काही अल्गोरिदम आहे, सिक्रेट आहे, हे लोकांची जी काही बाईंग असती, सेलिंग असती, यानुसार ट्रेंड कसा तयार होतो, या सगळ्या काही गोष्टी एका स्मार्ट मनी कॉन्सेप्ट मध्ये आहे. इवन फुटप्रिंट कशा तयार केल्या जातात, लिक्विडिटी कशी फाइंड केली जाते आणि कशा पद्धतीने यांची बाईंग आणि सेलिंग येते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास एका व्यक्तीने केला आणि हा अभ्यास केल्यानंतर त्याने तयार केली एक स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. आता स्मार्ट मनी कॉन्सेप्ट खरंच इफेक्टिव्ह आहे का? हो, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट खूप इफेक्टिव्ह आहे. का? कारण प्राइस ऍक्शन नंतर मार्केटमध्ये एक अशी गोष्ट आली ज्या गोष्टीला लॉजिक वाईज रीड केलं जातं आणि जेव्हा तुम्ही लॉजिक वाईज ट्रेड करताना तेव्हा तुमची सायकोलॉजी ही स्टेबल राहते आणि त्या ट्रेडच्या मागचं लॉजिक सुद्धा तुम्हाला माहित असतं. तर मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत SMC. या SMCच्या सिरीजमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर मॅपिंग पाहू. आफ्टर स्ट्रक्चर मॅपिंग आपण काय करणार आहे, आपण सगळं काही फुटप्रिंटचा अभ्यास करणार आहे. तर मित्रांनो, SMCच्या या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. हा सिरीजचा पहिला पार्ट असेल आणि या पहिल्या पार्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे ते म्हणजे स्ट्रक्चर मॅपिंग. स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे काय? मार्केटची डायरेक्शन समजून घेणं, मार्केटचा ट्रेंड कसा आहे. कारण एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, ट्रेंड इज फ्रेंड. जर तुम्हाला ट्रेंड समजला आणि ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही ट्रेड केले तर तुमच्याकडे प्रोबॅबिलिटी जास्त असेल, म्हणजे विन रेट जास्त असेल प्रत्येक ट्रेडमध्ये. तर पहा, स्मार्ट मनी मध्ये जेव्हा आपण एंट्री करतो, आता या सिलेबस मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे या तीन गोष्टी. ठीक आहे. नंबर 1 वरती असतो एक बॉस, ज्याला म्हटलं तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. नंबर 2 वरती असतो चॉक, ज्याला म्हटलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि नंबर 3 वरती असतो एक आयडियम, ज्याला म्हटलं तर इंड्युसमेंट. म्हणजे स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये तुम्हाला तीन गोष्टी समजल्या पाहिजे: ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, कॅरेक्टर चेंज आणि आयडियम. कारण या तीन गोष्टींमध्ये सगळं काही ट्रेंडचं सिक्रेट आहे आणि ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला समजल्या, तुम्हाला मार्केटची डायरेक्शन समजल, तुम्हाला मार्केटची लिक्विडिटी समजल आणि प्राइसला कुठून कुठे मुवमेंट करायची आहे या सुद्धा गोष्टी समजतील. तर आपण काय करणार आहे, सर्वात पहिल्यांदा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बद्दल बघू, चेंज ऑफ कॅरेक्टर बद्दल बघू आणि आयडियम बद्दल बघू. आणि तिन्ही गोष्टींना एकत्र करून इझी वे मध्ये कशा पद्धतीने एक ट्रेंड फाइंड करायचा हे आपण शेवट समजून घेऊ. मित्रांनो, सर्वात पहिले जे कॅरेक्टर आहे ना ते आहे बॉस, ज्याला म्हणलं तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता ह्या बॉसच्या नावामध्ये सगळं काय आहे, नावामध्ये काय आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. जेव्हा प्राइस एखाद्या स्ट्रक्चरला ब्रेक करते ना, तिथे तयार होतो बॉस. आणि जेव्हा हा पॅटर्न रिपीट चार्ट वरती एकदा, दोनदा, 3 वेळेस तयार होतो ना, तेव्हा आपल्याला समजतं मार्केटची डायरेक्शन. म्हणजे सिंपल भाषेमध्ये तुम्हाला अप ट्रेंड समजून घ्यायचा आहे, तुम्हाला डाऊन ट्रेंड समजून घ्यायचा आहे, तर तुम्हाला एक बॉस समजला पाहिजे. आणि बॉस जर तुम्हाला समजला तर तुम्ही ट्रेंडला इझिली फाइंड करू शकता. हे पहा, प्राइस ऍक्शन मध्ये एक व्यक्ती हायर हाय, हायर लो या गोष्टीवरून एका ट्रेंडला फाइंड करत होता. तर बॉसची गरज का पडली? एका बॉस या कॅरेक्टर मध्ये किती सारे रूल आहे आणि जेव्हा हे रूल सगळे काही आपण एकत्र करतो ना, तेव्हा आपल्याला एक चांगला क्वालिटीचा ट्रेड भेटतो. हे पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे एक बॉस. एक बॉस म्हणजे काय? एक जुना स्ट्रक्चर ब्रेक होऊन एक नवीन स्ट्रक्चर तयार होणार. चला, सपोज मला एक बुलिश ट्रेंड समजून घ्यायचा आहे की मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड कशा पद्धतीने तयार होतो. तर मला समजलं पाहिजे की प्राइस एक व्हॅलिड बॉस बनवते. एक पहा, प्राइस अप जाते, प्राइस डाऊन येते, प्राइस पुन्हा अप जाते आणि प्रिव्हियस जो काही प्राइसचा हाय पॉइंट होता ना, प्राइस त्याला इथे करते ब्रेक आणि ब्रेक करून प्राइस काय करते, एक नवीन हायर हाय बनवते. आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे, प्रिव्हियस हायची प्राइस होती 100 रुपीज, मार्केटने नवीन हाय बनवला जो आहे 130 रुपीजचा. यामध्ये फरक काय आहे? पहिल्या हायची किंमत आहे 100 रुपये, दुसरा हाय आहे 130 रुपयाचा. म्हणजे मार्केटने पहिल्या हायला ब्रेक करून एक नवीन हाय तयार केला, ज्याला म्हटलं गेलं एक हायर हाय. आणि जेव्हा प्राइस असं प्रिव्हियस स्ट्रक्चर ब्रेक करते ना, यालाच म्हटलं जातं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मग जर मार्केटने हायला ब्रेक केलंय आणि जुन्या हायच्या स्ट्रक्चरला ब्रेक करून एक नवीन स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, तर आपल्याला काय समजलं, मार्केटमध्ये बायर हे खूप स्ट्रॉंग आहे आणि बायरने चांगल्या क्वांटिटीमध्ये बाईंग करून प्रिव्हियस सेलरच्या हाय पॉइंटला ब्रेक करून एक नवीन हायर हाय बनवला. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. आणि एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय सांगतं, जेव्हा प्राइस अशा पद्धतीचा पॅटर्न तयार करते आणि हा पॅटर्न पुन्हा एकदा रिपीट होतो की प्रिव्हियस जुना स्ट्रक्चर ब्रेक करून प्राइस पुन्हा एक बॉस बनवते आणि अगेन प्राइस एक नवीन हायर हाय बनवते
आणि ही गोष्ट चार्टवरती रिपीट होते, तेव्हा आपल्याला समजतं की सध्या ह्या पेअरमध्ये, ह्या स्टॉकमध्ये बँक्स इन्स्टिट्यूट काय करत आहे, फक्त आणि फक्त बाईंग करत आहे. आता बँक्स बाईंग करत आहे, इन्स्टिट्यूट बाईंग करत आहे, हेज फंड मार्केटमध्ये बाईंग मध्ये इंटरेस्टेड आहे. ही गोष्ट कशामुळे समजली? ही समजली आपल्याला या ब्रेकऑफ स्ट्रक्चरमुळे. ब्रेकऑफ स्ट्रक्चरने एक गोष्ट समजून सांगितली की ट्रेंड बुलिश आहे. ठीक आहे, आता पहा या बुलिश ट्रेंड मध्ये नक्की घडतं काय? प्राइस प्रिव्हियस हायला ब्रेक करते, नवीन हायर हाय बनवते. प्राइस प्रिव्हियस लोला सेफ ठेवते आणि त्याच्यावरती एक हायर लो बनवते. आणि यावरतून आपल्याला समजतं की प्राइसची जी मुवमेंट आहे या पद्धतीने एक हाय, अगेन लो, अगेन नवीन हाय, पुन्हा एक प्राइस या पद्धतीने रिट्रेस होते. ठीक आहे, एक हाय पॉइंट, एक लो पॉइंट, अगेन नवीन हाय पॉइंट. प्राइस रिट्रेसला आल्यानंतर बँक्स पुन्हा बाय करतात, पुन्हा एक नवीन हाय बनवतात. आता चार्टला थोडंसं व्यवस्थित पहा. ठीक आहे, एक हाय पॉइंट, एक लो पॉइंट. प्राइस रिव्हर्स आली, लो पॉइंटला सेफ ठेवलं आणि एक जास्त किमतीचा लो तयार केला, ज्याला म्हटलं गेलं एक हायर लो. प्रिव्हियस हायला प्राइसने ब्रेक केलं आणि तयार केला जास्त किमतीचा हाय, ज्याला म्हटलं गेलं हायर हाय. पुन्हा प्राइस डाऊन येते, बँक्स लोला ब्रेक होऊ देत नाही, त्या अगोदर बाय करतात, पुन्हा प्राइसला अप पाठवतात आणि स्ट्रक्चरला पुन्हा ब्रेक करतात. आता जेव्हा जेव्हा प्राइस प्रिव्हियस हायच्या स्ट्रक्चरला ब्रेक करेल, तेव्हा तेव्हा आपण इथे काय म्हणणार आहे की मार्केटमध्ये एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार होत आहे. आणि जेव्हा असं बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार होतं ना, तेव्हा बँक्स काय करतात? जेव्हा प्राइस एक बुलिश बॉस बनवते, त्यानंतर बँक्स करतात मार्केटमध्ये बाईंग. आता बुलिश बॉस जेव्हा जेव्हा तयार होईल, बँक्स कुठे बाय करतील? बँक्स बाय करतील एका डिस्काउंट एरियामध्ये. प्लस डिस्काउंट एरियामध्ये जी काही बाईंग होईल, ही टार्गेट कोणाला करल? प्रिव्हियस ओल्ड जो काही मार्केटचा हाय असेल त्याला. म्हणजे बॉसमुळे मला समजलं की मला बाईंगचा प्लॅन करायचा आहे, डिस्काउंटमध्ये बाईंग करायची आहे आणि टार्गेट करायचं आहे प्रिव्हियस हाय पॉइंटला. आता प्राइस थोडीशी डाऊन आली, इमिडिएटली बाय केलं जातं का? बिलकुल पण नाही. कारण आपण फक्त कॅरेक्टर मधली एकच गोष्ट समजली आपल्याला, ती म्हणजे बॉस. अजून आपल्याला आयडियम समजला नाही. ठीक आहे, आणि जोपर्यंत एका अप ट्रेंड मध्ये, अशा बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये आयडियम होत नाही ना, तोपर्यंत कधीच आपण हायला टार्गेट करत नाही. हा झाला एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. सेम आपण एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरला समजून घेऊया. ठीक आहे, बॉस हे तर एक कॅरेक्टर आहे जे फक्त सांगतं स्ट्रक्चर ब्रेक होणं आणि प्राइस कोणत्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे. सपोज एक स्टॉक आहे, त्या स्टॉकमध्ये सेलिंग येते, बायर पुन्हा त्या स्टॉकला बाय करतात, पण बायर स्टॉकच्या हाय पॉइंटला ब्रेक करत नाही, कारण मार्केटमध्ये सेलर खूप स्ट्रॉंग असतात. सेलरने सेल केलं, पुन्हा प्राइस डाऊन आली आणि प्रिव्हियस लो पॉइंटला प्राइसने केलं ब्रेक. डाऊन ट्रेंड मध्ये प्रिव्हियस लो पॉइंट ब्रेक झाला आणि ह्याच लो पॉइंटला म्हटलं जातं एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. प्रिव्हियस लो पॉइंट ब्रेक केला, प्राइस डाऊन आली, लो पॉइंट ब्रेक करून प्राइस काय करते? एक नवीन लोअर लो बनवते. इथे जर बघितलं तर एक हाय पॉइंट तयार झाला, एक लो पॉइंट तयार झाला, पुन्हा एक हाय पॉइंट तयार झाला आणि इथे पुन्हा प्राइसने काय केलं? एक लो पॉइंट तयार केला. आता ह्या चार्टवरती तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. प्रिव्हियस हाय पॉइंटला प्राइसने ब्रेक केलं? बिलकुल पण नाही, म्हणजे मार्केटने बनवला लोअर हाय. ठीक आहे, प्रिव्हियस लो पॉइंटला प्राइसने बिलकुल ब्रेक केलेलं आहे, म्हणजे प्राइसने बनवला एक लोअर लो. आणि जेव्हा चार्टवरती आपल्याला एक अशी गोष्ट पाहायला भेटेल की लोअर हाय आणि लोअर लो, याला म्हटलं जाईल एक डाऊन ट्रेंड. आणि हा डाऊन ट्रेंड आपल्याला सिंपल समजला की प्राइसने ओल्ड जे स्ट्रक्चर होतं त्या ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक केलं आणि फॉर्म झाला एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर बेरिश. पुन्हा प्राइस अप येईल, ओल्ड जे स्ट्रक्चर आहे ओल्ड स्ट्रक्चरला प्राइस ब्रेक करल, पुन्हा तयार होईल एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. म्हणजे प्राइस जेव्हा ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक करते आणि तो पॅटर्न रिपीट आपल्याला चार्टवरती पाहायला भेटतो ना, त्याला म्हटलं जातं एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. तर चला आपण चार्टवरती व्यवस्थित ब्रेकऑफ स्ट्रक्चरचं एक्झॅक्टली फिजिक काय आहे हे समजून घेऊ, की जेणेकरून तुम्हाला बॉस आयडेंटिफाय करणं खूप इझी जाईल. इव्हन तुम्हाला ब्रेकऑफ स्ट्रक्चर काय आहे हे खूप सिंपल भाषेमध्ये समजेल. ठीक आहे मित्रांनो, मी तुमच्या समोर 2 डायग्राम ड्रॉ केले आहे की जेणेकरून तुम्हाला हे ब्रेकऑफ स्ट्रक्चर खूप इझी वे मध्ये समजेल. एक स्टॉक आहे जो 100 रुपयाला ओपन होतो. 100 रुपयाला ओपन झाल्यानंतर खूप सारे लोक एकत्र येतात, स्टॉकला बाय करतात, ज्यामुळे ही प्राइस जाते अप. आता एक स्टॉक 100 रुपीजला ओपन झाला, त्याने 200 रुपयाचा हाय तयार केला. काही वेळानंतर मार्केटमध्ये सेलर ऍक्टिव्ह झाले,
ज्यामुळे अप गेलेला स्टॉक थोडासा डाऊन आला. पहा प्राइसने काय केलेले, प्राइसने एक हाय तयार केला आणि प्राइसने एक लो तयार केला आणि सध्या मार्केट एका व्हॅलिड हाय आणि लोच्या आतमध्येच काय करत आहे, मूव्ह करत आहे. ठीक आहे मित्रांनो, हा प्रिव्हियस हाय आहे आणि हा एक प्रिव्हियस लो आहे. आता तुम्ही सेकंड डायग्राम पाहत आहे सेम की 100 रुपीजला स्टॉक ओपन झाला, 200 रुपीजचा स्टॉकने हाय तयार केला. जेव्हा ही प्राइस खाली आली, खाली आल्यानंतर काय केलं, बायर्सने मोठ्या क्वांटिटीमध्ये बाईंग केली आणि हा जो प्रिव्हियस लो पॉइंट होता या प्रिव्हियस लो पॉइंटला ब्रेक होऊ दिलं नाही. बारने मोठ्या क्वांटिटीत बाईंग केली, प्राइस इथून अप गेली आणि प्राइस काय करते, प्रिव्हियस जो काही 200 रुपीजचा हाय पॉइंट होता, प्राइस या 200च्या हायला इथे करते ब्रेक आणि ब्रेक करून या हायची जी काही व्हॅल्यू आहे याच्या अबोव क्लोज होते एका कॅन्डलची बॉडी. प्रिव्हियस जे ओल्ड स्ट्रक्चर आहे, जे जुनं स्ट्रक्चर आहे एका हायचं, खूप सारे बायर्स एकत्र येतात, या पडणाऱ्या स्टॉकला विकत घेतात आणि बाईंग करून प्राइसला अप पाठवून प्रिव्हियस हाय पॉइंटला हे काय करतात, ब्रेक करतात आणि मार्केटमध्ये तयार करतात एक नवीन हायर हाय. आता चार्ट वरती आपल्याला दिसतंय की प्राइस मध्ये काय झालेलं आहे की प्रिव्हियस जो हाय होता तो इथे ब्रेक झाला आणि ब्रेक होऊन मार्केटने एक नवीन हायर हाय तयार केला. इथे जे काही स्ट्रक्चर ब्रेक होत आहे यालाच म्हटलं जातं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. एकदम सिंपल वे मध्ये ओल्ड स्ट्रक्चर ब्रेक होणं आणि एक नवीन स्ट्रक्चर तयार होणं, एक व्हॅलिड इनव्हॅलिड त्यानंतर एंट्री एक्झिट हे सगळं काय आपण पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, एक एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित पहा. सिंपल वे मध्ये आपल्याला फक्त अनाटॉमी समजून घ्यायची होती एका बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची आणि आपण सिंपल वे मध्ये खूप समजून घेतली. तर चला मित्रांनो, बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बद्दल बघूया. स्मार्ट मनी एका डाऊन ट्रेंड मध्ये कसं काम करते आणि स्मार्ट मनी डाऊन ट्रेंड कसा बनवते. एकदम सिंपल आहे. तुमच्या समोर दोन डायग्राम आहे. नंबर 1 ची डायग्राम पहा. एक ग्राफ वरती प्राइस ओपन होते 500 रुपीजच्या नियर, त्यानंतर आपल्याला सेलिंग पाहायला भेटते जिथून प्राइस या पद्धतीने काय करते, एक शार्प सेलिंग करते. पडणाऱ्या ग्राफ वरती बायर्स येतात, स्मार्ट मनी येते आणि प्राइसला बाय करून काय करते, थोडीशी अप पाठवते. सध्या करंट मार्केट प्राइस इथे चालू आहे आणि या करंट मार्केट प्राइसच्या अबो एक हाय पॉइंट आहे आणि बिलो एक मार्केटकडे लो पॉइंट आहे. प्राइसने हायला पण क्रॉस नाही केलं, प्राइसने लोला पण क्रॉस केलं नाही, म्हणजे स्मार्ट मनी अजून ग्राफ मध्ये एंटर नाही झालेली, स्मार्ट मनी अजून कोणत्याही पेअर मध्ये एंटर नाही झालेली. सेकंड आपण इकडे पाहत आहे एक इमेज ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते जी प्राइस अप गेली होती जिथे स्मार्ट मनीने बाईंग केली. ठीक आहे, ही बाईंग आल्यानंतर काय होतं की इथे जे काही सेलर आहे, बँक्स आहे, हेज फंड आहे, ज्यांनी एकदम मोठी क्वांटिटी ते मार्केटमध्ये पंच केलेली आहे आणि त्यानंतर ही प्राइस काय झाली, ड्रॉप झाली. या सेलर्सला असं वाटत नाही की प्राइसने अप यावं आणि अप येऊन या हाय पॉइंटला क्रॉस करावं. सेलरची काय इच्छा आहे, आम्ही एका पर्टिक्युलर एरियावरती सेल केलंय. ठीक आहे, ही प्राइस अप आली, आम्ही इथे अजून मोठ्या क्वांटिटीने सेल करू आणि या प्राइसला डाऊन पाठवू, पण हाय पॉइंटला ब्रेक होऊ देणार नाही. कारण जिथं सेलर सेल करतात त्या पर्टिक्युलर लेवलच्या वरती सेलरचे खूप सारे स्टॉप लॉसेस असतात आणि स्टॉप लॉसेस हिट होऊ नये म्हणून सेलर काय करतात, प्राइस अप आल्यानंतर पुन्हा बल्क क्वांटिटीमध्ये पोझिशन ओपन करतात आणि मार्केटला शॉर्ट करतात आणि बल्क क्वांटिटीमध्ये जेव्हा सेलचे ऑर्डर ओपन केले जातात ही प्राइस पुन्हा ड्रॉप होते आणि प्रिव्हियस जो काही लो होता त्याला प्राइस करते पुढे ब्रेक आणि त्याच्या खाली प्राइस तयार करते एक नवीन लोअर लो, जो की मागच्या लोच्या कंपेअर जर बघितला ना तर किमतीने कमी असतो. हा वाला चार्ट आणि हा वाला चार्ट हे दोन्ही चार्ट पहा. तुम्हाला इकडे एक गोष्ट पाहायला भेटल की इथे एक लो पॉइंट होता आणि ही करंट मार्केट प्राइस होती. ठीक आहे, आणि सेम इथे तुम्हाला ही गोष्ट पाहायला भेटल की तो चार्ट एक लो पॉइंट आहे आणि प्राइस इथे त्याला काय करत आहे, ब्रेक करत आहे. जेव्हा असं स्ट्रक्चर आपल्याला ग्राफ मध्ये दिसतं ना तेव्हा आपल्याला समजतं की स्मार्ट मनीने प्रिव्हियस लो पॉइंटला जो काही प्रिव्हियस हाय पॉइंट होता, ठीक आहे, लो नंतर प्रिव्हियस जो हाय पॉइंट होता प्राइस अप आली, अप आल्यानंतर स्मार्ट मनीने हाय पॉइंटला ब्रेक होऊ दिलं नाही, पण स्मार्ट मनीने मोठ्या क्वांटिटीमध्ये बल्क मध्ये काही ऑर्डर पंच केल्या आणि प्रिव्हियस लो पॉइंटला ब्रेक केलं. काय समजलं इथे, मार्केट मेकर इंटरेस्टेड आहे पण बाय करण्यामध्ये नाही, मार्केट मेकर इंटरेस्टेड आहे सेल करण्यामध्ये. कारण प्राइस काय करत आहे, प्रिव्हियस हाय पॉइंटला सेफ ठेवते आणि लो पॉइंटला ब्रेक करते, म्हणजे मार्केटमध्ये चालू आहे एक डाऊन ट्रेंड. आणि यामुळे आपल्याला समजलं की बँक्स, हेज फंड, इन्स्टिट्यूट
हे सगळे काही इंटरेस्टेड कशामध्ये आहे, सेलिंग मध्ये आहे. जर तुम्हाला बेरिश बॉस आणि बुलिश बॉस समजला असेल तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मार्किंग. कारण जेव्हा आपण रिअल चार्ट वरती मार्किंग करतो त्यानंतर खूप सारे इश्यूज येतात आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी फेस पण कराव्या लागतात. ठीक आहे, आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट क्लिअर करणार आहे की जेणेकरून चार्ट वरती मार्किंग करताना आपल्याला काही अडचण येणार नाही. सर्वात पहिल्यांदा इनव्हॅलिड म्हणजे काय असतं, जे स्ट्रक्चर अपूर्ण असतं. जसं की इथे प्राइस अप जाते, प्राइस डाऊन येते आणि प्राइस पुन्हा अप जाण्याचा ट्राय करते. ठीक आहे, प्राइस प्रिव्हियस हायच्या अबोव जाते पण ऍट द एंड जी क्लोजिंग होते ना ही प्रिव्हियस हायच्या आतमध्ये होते. मार्केटने हा जो काही प्रिव्हियस हाय पॉइंट होता ह्या बॉसला इथे काय केलं, स्वीप केलं. याला म्हटलं जातं की प्रिव्हियस हायची जस्ट लिक्विडिटी ग्रॅब केली. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ना हे स्ट्रक्चर अजूनही अपूर्ण आहे, कारण प्रिव्हियस हायच्या अबोव इथे बॉडी क्लोज झालेली नाहीये. अशा स्ट्रक्चरला म्हटलं जातं एक इनव्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आणि असं इनव्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर किंवा ह्या कंडिशन मध्ये आपण बाईंग नाही करू शकत. आपण वेट करतो की स्ट्रक्चर व्हॅलिड तयार होईल. ठीक आहे, आता एक व्हॅलिड स्ट्रक्चर कसं तयार होतं पहा. जी प्राइस अप आली, डाऊन गेली, अगेन प्राइस अप आली आणि प्रिव्हियस हायच्या नियर येऊन प्राइस काय झाली, इथे रिजेक्ट झाली. भले एक कॅन्डल रिजेक्ट झाली असेल, नेक्स्ट प्राइस कडे पुन्हा चान्स आहे की त्या वीकच्या अबोव जाऊन प्राइस बॉडीला काय करेल, क्लोज करेल. कारण जेव्हा आपण सीआरटी शिकतो, सीआरटी मध्ये काय होतं की वीक आणि बॉडी ही प्लस केली जाते. ठीक आहे, फर्स्ट मार्केटकडे वीक आहे, त्यानंतर बॉडी आहे आणि वीकच्या अबोव बॉडी क्लोज आहे. तर ओव्हरऑल मार्केटमध्ये ही जी कॅन्डल आहे ही या पद्धतीने पूर्णपणे बुलिश कॅन्डल तयार झालेली. आणि आता म्हटलं जाईल की प्राइसने एक व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवलं. दोन्ही स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. इथे इनव्हॅलिड बॉस आहे आणि इथे एक व्हॅलिड बॉस आहे. का? कारण प्राइस प्रिव्हियस हायच्या अबोव तिची बॉडी क्लोज करते आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये प्राइस प्रिव्हियस हायच्या अबोव तिची बॉडी क्लोज करत नाही. तर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड यामध्ये सिंपल या पद्धतीने आपण पाहतो. सेकंड सिनारिओ मध्ये काही गोष्टी आपल्याला अशा पण पाहायला भेटतील चार्ट वरती. आता पहा, काही केसेस मध्ये प्राइस काय करते, प्राइसने एक हाय बनवला, एक लो बनवला, मोठ्या क्वांटिटीमध्ये मार्केट मेकरने बाय केलं ज्यामुळे प्राइस अप आली. आणि जेव्हा बाईंग स्ट्रॉंग असते ना प्राइस वन वे मध्ये इथे काय करते, प्रिव्हियस हायला ब्रेक करते आणि त्याच्या अबोव प्राइस क्लोजिंग देते. ठीक आहे, या स्ट्रक्चरला म्हटलं जातं ऍग्रेसिव्हली बाईंग होती, बायर खूप स्ट्रॉंग होते, ज्यामुळे प्राइस एका डायरेक्शन मध्ये आली आणि डायरेक्शन मध्ये येऊन प्राइस काय करते, प्रिव्हियस स्ट्रक्चरला ब्रेक करून तिच्या अबोव बॉडी पूर्णपणे काय करते, क्लोज करते. हे एक ऍग्रेसिव्हली बाईंग आहे. सेकंड सिनारिओ मध्ये आपल्याला एक गोष्ट अशी पाहायला भेटते की प्राइस अप जाते, प्राइस डाऊन येते, प्राइसने हाय तयार केलेला आहे, प्राइस अगेन अप आली, हायच्या नियर येऊन प्राइस रिजेक्ट झाली. सध्या हे जे स्ट्रक्चर आहे हे इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, जोपर्यंत हायच्या अबोव क्लोजिंग होत नाही. पण काही वेळानंतर काय होतं, मार्केट मेकर पुन्हा बाय करतात आणि प्राइसला अप पाठवतात आणि हा जो वीक आहे त्याच्या अबोव बॉडी फायनली क्लोज होते. आणि आता जेव्हा बॉडी क्लोज झाली त्यानंतर तयार झाला एक व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर. म्हणजे गणित खूप सिंपल आहे. ठीक आहे, प्राइस अप जाते, डाऊन येते, जोपर्यंत हायच्या अबोव बॉडी क्लोज होत नाही ना तोपर्यंत त्याला व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर असं म्हटलं जात नाहीये. तर मार्केटला हायच्या अबोव बॉडी क्लोज करणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला ब्रेकऑफ स्ट्रक्चर समजतं ना त्याचा आपल्याला फायदा काय होतो. सर्वात पहिल्यांदा आपल्याला मार्केटची डायरेक्शन समजलेली असते. ठीक आहे, आणि डायरेक्शन समजल्यानंतर काय होतं की आपण त्या डायरेक्शनच्या साईडला ट्रेड करतो, त्यामुळे आपल्या ट्रेडची प्रोबॅबिलिटी इन्हान्स होते. चला व्यवस्थित समजून सांगतो. जसं की प्राइस इथे अप जाते, डाऊन येते, अगेन प्राइस अप जाते आणि प्राइस इथे बनवते एक बॉस. जेव्हा आपल्याला असा बॉस पाहायला भेटतो, प्राइस डाऊन आल्यानंतर आपण काय करतो, लो रेट मध्ये बाय करतो आणि नवीन तयार होणाऱ्या बॉसला आपण काय करतो, इथे टार्गेट करतो. हे झालं एका अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे, आता जेव्हा आपल्याला डाऊन ट्रेंडचा बॉस समजतो तेव्हा काय फायदा होतो, जेव्हा की आपल्याला दिसतंय की प्राइसने प्रिव्हियस लोला ब्रेक केलं आणि प्रिव्हियस लोला ब्रेक करून एक बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं. आपण वेट करतो की प्राइस अप येईल, त्यानंतर आपण इथून सेल करू आणि सेल केल्यानंतर आपण टार्गेट करू इथे असलेल्या ब्रेकऑफ स्ट्रक्चरला. म्हणजे आपल्याला टॉप पासून सेलिंग भेटते आणि बॉटमला प्रॉफिट बुकिंग करता येते एका सेलच्या ट्रेडमध्ये. आणि सेम बॉटम पासून बाईंग करता येते आणि टॉप वरती आपल्याला सेलिंग करता येते.
ज्या व्यक्तीला ट्रेंड समजला, ब्रेकअप स्ट्रक्चर समजलं, त्याला ट्रेड पकडणं खूप इझी जातं. आता जे लोक इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करतात त्यांना या पद्धतीने एक EMA दिसतं कुठेतरी, मग ते पाहतात EMA ची प्राइस खाली आली, देन अप आली, इकडे कुठेतरी एंट्री घेतात आणि एक छोटी मुवमेंट पकडतात. पण स्मार्ट मनीचा फायदा हा आहे की तुम्हाला एका अप ट्रेंड मध्ये बॉटम पकडायला मिळेल आणि तुम्हाला एका डाऊन ट्रेंड मध्ये नेहमी टॉप पकडायला भेटेल. म्हणजे एंट्री मुवमेंट. ठीक आहे. आता हे एवढं पण इझी नाहीये. एका व्हॅलिड बॉस वरती ट्रेड करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. त्या कोणत्या आहे हे समजून सांगतो. ठीक आहे. हे पहा, तुमच्या समोर एक चार्ट आहे आणि ह्या चार्ट वरती काही रूल आहे. नंबर 1, डिस्प्लेसमेंट लेग स्ट्रॉंग असला पाहिजे. जसं की ते प्रिव्हियस हाय ब्रेक करण्यासाठी बारने इथून बाईंग केली, ही जी बाईंग अप गेलेली आहे ना, ही नेहमी स्ट्रॉंग असली पाहिजे, चांगल्या हेल्दी कॅन्डलने. सेम सेलिंग मध्ये मार्केटने लो ब्रेक केलेला आहे, इथून सेलरने सेल केलं इथपर्यंत. ठीक आहे. ही जी सेलिंग आहे ही कशी असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे. बॅक टू बॅक सेलिंग, प्रत्येक सेलिंग कॅन्डल मध्ये इनएफिशियन्सी, ऑर्डर ब्लॉक वगैरे या काही गोष्टी ज्या आपण येणाऱ्या टाइम मध्ये थोडं शिकूया. तर सर्वात पहिले आपल्याला समजलं डिस्प्लेसमेंट लेग. त्यानंतर आहे बॉडी क्लोजिंग. बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चर मध्ये हायच्या अबो बॉडी क्लोजिंग गरजेची आहे आणि बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर मध्ये लोच्या बिलो बॉडी गरजेची आहे. कारण क्लोजिंग असेल तरच ओल्ड स्ट्रक्चर हे ब्रेक झालेलं असेल आणि नवीन स्ट्रक्चर हे फॉर्म झालेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रीमियम आणि डिस्काउंट. प्रीमियम आणि डिस्काउंट हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये हे सगळं काही डिस्कस करूया. जेव्हा मार्केट अप ट्रेंडचा बॉस बनवतं ना, आपल्याला एका डिस्काउंट मध्ये बाय करायचं असतं की जेणेकरून कमी रेट मध्ये घेऊ आणि आपण हाय वरती त्याला सेल करू. आणि जेव्हा प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये असते ना, आपण प्राइसला अप येऊ देतो, प्रीमियम मध्ये आल्यानंतर टॉप वरती सेल करतो आणि बॉटमला आपण करतो टार्गेट. हा फायदा आहे एका डिस्काउंट आणि प्रीमियमचा. सेकंड पहा, तुम्ही डिस्काउंट मध्ये बाय करताय, स्टॉप लॉस लोच्या खाली असेल, जो छोटा असेल पण कंपेअर रिवॉर्ड एकदम मोठा असेल. प्रीमियम मध्ये सेल करताय, स्टॉप लॉस आपल्याकडे छोटा असेल पण कंपेअर आपल्याकडे रिवॉर्ड हा खूप मोठा असेल. जर तुम्ही 5 ट्रेड प्लॅन करत आहे आणि फक्त 2च ट्रेड तुमचे हिट जरी गेले ना, तुमच्याकडे RR मोठा असतो. त्यामुळे आपण एक तर ब्रेक इव्हन वरती राहतो किंवा प्रॉफिटेबल असतो. ठीक आहे. सेकंड पहा, IDM. ही सर्वात बेस्ट गोष्ट आहे जे कॅरेक्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहे. विदाउट इंड्युसमेंट मार्केट मेकर बाय करत नाही, विदाउट इंड्युसमेंट मार्केट मेकर सेल करत नाही. आणि IDM एक असा पार्ट असतो जो आपल्याला शिकवतो की प्राइस आता हायला टार्गेट करेल किंवा लोला टार्गेट करेल. ठीक आहे. सेकंड, ऑर्डर ब्लॉक आणि FVG. जेव्हा प्राइस या पद्धतीने अप जाते लो पासून हाय पर्यंत, प्राइस ते एखादा तरी ऑर्डर ब्लॉक FVG तयार करून ठेवते, म्हणजे पेंडिंग ऑर्डर, आणि त्याच ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी ही प्राइस डाऊन येते आणि अप घेऊन जाते आणि नवीन बॉस बनवते. सेम डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा प्राइस काय करते, हाय आणि लो या प्रीमियम एरियामध्ये एक ऑर्डर ब्लॉक FVG असतो, जिथे सेलच्या पेंडिंग ऑर्डर आहे, ही प्राइस कलेक्ट करण्यासाठी येते आणि कलेक्ट करून पुन्हा बनवते एक बॉस. तर मित्रांनो, आता कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहित नाही ज्या आपल्याला पुढे शिकायच्या आहे. ठीक आहे. आपल्याला IDM शिकायचं आहे, आपल्याला ऑर्डर ब्लॉक FVG शिकायचं आहे, प्रीमियम डिस्काउंट शिकायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला कॅरेक्टर चेंज पण शिकायचं आहे. म्हणजे एका मार्केटच्या ट्रेंडला आपण परफेक्टली काय करू शकतोय, मॅप करू शकतोय, प्रेडिक्ट करू शकतोय, ज्यामुळे आपली ट्रेडिंग खूप म्हणजे खूप इन्हान्स होईल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर तुम्ही कॉमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर पण करा. व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स असेल तरच मी येणारा कॅरेक्टर चेंज वरती व्हिडिओ बनवल, IDM वरती व्हिडिओ बनवल, प्रीमियम डिस्काउंट वरती व्हिडिओ बनवल आणि जेवढ्या काही फुटप्रिंट आहे, जे काही FVG चे टाईप येतात, ऑर्डर ब्लॉकचे टाईप येतात, हे सगळं काही तुम्हाला मी फ्री मध्ये शिकवल. ठीक आहे. प्रत्येक 2 ते 3 दिवसाला एक व्हिडिओ अपलोड केला जाईल, पण त्या 2 ते 3 दिवसामध्ये पाहिलं जाईल तुमचा रिस्पॉन्स कसा आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने समजला आहे.